नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण टाखरी या गावात आहोत आणि प्रामुख्याने जर सांगायचं गेलं तर मी एक शेतकरी म्हणून शेखर वाकचुरे आहे. तर मी डाळिंब 2008 पासून करतोय, तर त्यांना एक मार्गदर्शन करतोय. माझं पण स्वतःचा वैयक्तिक 10 एकर डाळिंबाचा प्लॉट आहे. आता हार्वेस्टिंगला 145 रुपयानं मागितला आहे. माझा प्लॉट हा गणोरे येथे आहे. तर महत्त्वाची गोष्ट जर सांगायची गेली तर 2008 पासून मी डाळिंब करतोय आणि अनेक व्हरायटी आल्या किंवा अनेक तंत्रज्ञान आले आणि अनेक डाळिंबाला समस्या पण आल्या. पण त्याचबरोबर त्या समस्येवरती मात करून असे जे शेतकरी का ते आपल्या टाखरी गावामध्ये आज त्यांनी डाळिंबाची जी शरद किंग बाग पिकवलेली आहे, तर तिला एक आपण भगवा व्हरायटी म्हणतो. तर एक अपडेटेड शरद किंग, भगव्याचीच अपडेटेड व्हरायटी शरद किंग म्हणून आहे. आज जर पाहायला गेलं तर त्या व्हरायटीचं तुम्ही बघा, साईज शेंड्यापासून तर खाली खोडापर्यंत एकसारखी साईज आहे. म्हणजे आज जर पाहायला गेलं तर जे आपण त्यांचा जे तंत्रज्ञान किंवा त्यांनी कशा पद्धतीने याचं व्यवस्थापन केलं आहे, तर त्याच्याबद्दल आपण शेतकऱ्याला मार्गदर्शन देणार आहोत. आता तसं जर पाहायला गेलं तर 2008 पासून तर 17पर्यंत डाळिंबाच्या बागा होत्या असं काही नाही. पण म्हणजे तोपर्यंत डाळिंबामध्ये सक्सेस रेशो पण चांगला होता, बरोबर ना. त्यानंतर एक 2-3 वर्ष परत डाळिंब प्रॉब्लेमॅटिक झाली आणि त्याच्यानंतर आता परत शेतकरी डाळिंबाकडे वळायला लागले. म्हणजे अशा पद्धतीने आता बागा पिकायला लागल्या. तर ते कशा पद्धतीने पिकायला लागले आणि यांनी कशा पद्धतीने डिरिंग केली. आणि ह्या भागामध्ये तसं पाहायला गेलं तर आरंभ पावसाचं क्षेत्र आहे ना, हे टोटली पावसाचं क्षेत्र आहे. आणि ह्या भागामध्ये यांची एकच एक बाग आहे का ती आता हार्वेस्टिंगला आहे. तर त्यांचा आपण छोटासा परिचय घेणार आहोत. सर नमस्कार, येथील नाव पत्ता सांगा ना. औशिराम भाऊसाहेब देखंडे, राहणार टाखरी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. आता ही जी बाग आहे तुम्ही एवढी डिरिंग केली, आता हां संकेत पण आहे. संकेत बऱ्यापैकी या भागामध्ये डाळिंब म्हणजे शेती क्षेत्रामध्ये प्रगतशील आहे ते या भागामध्ये. तर त्यांचा पण आपण परिचय घेणार आहोत. कशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थापन केलं बागाचं, कधी लागवड केली आणि किती झाडे आणि किती उत्पन्न निघायला पाहिजे. गेल्या वर्षी पण तुम्ही तंत्रज्ञान वापरलं, तर काय ते मार्गदर्शन करा ना. की 2023 लागवड केली ती 25 जानेवारी 2023. बरं. त्याच्यानंतर आम्ही एक काही 11व्या महिन्यातच झाडं धरली होती. बरं. एक डिरिंग केली, फक्त केमिकल वापरायचं नाही एवढं ठरवलं. बरोबर आहे. ACT वैदिक त्यांचेच औषधं वापरलं सगळं. केमिकल म्हणजे वापरलंच नाही, एक दाना सुद्धा नाही वापरलं. कारण की 2025-26 साली डाळिंब होते आमचे आणि त्या केमिकलमुळे आकाच हे होऊन गेलं. त्याला आला, भरपूर आजार होते. आणि याच्यात असं का त्यावेळेस पाऊस झाला का लगेच स्प्रे मारायला लागायचा. आणि आता पाऊस झाला तरी 8-8 दिवसांनी स्प्रे मारित नाही. फक्त एकदा मारला तरी 17 दिवस म्हणजे टेन्शन राहत नाही. आणि वैशिष्ट्य एवढं आता 8 दिवसापूर्वी एवढा पाऊस झाला का जवळजवळ प्रत्येक गल्लीतून 500-700 मोटर वाहत होती. बरोबर, आपण नदीचा आवाज पण ऐकतोय. म्हणजे 25 वर्षापूर्वी आमच्या टाखरीच्या पुलाव पाणी दिलं, तर या वर्षी केलंय. एवढा पाऊस झाला जबरदस्त, तरी पण एक सुद्धा डाळिंबाला टिपका का काहीच कोणताच रोग हे नाही झाला. आणि वाटलं होतं का फुटन डाळिंब का काही चिरण, पण एक सुद्धा डाळिंब चिरलं नाही. आता आज जर पाहायला गेलं तर डाळिंबाचे रेट हे उच्चांक गाठलेला आहे. म्हणजे आपण जे म्हणतो का शेतकऱ्यांना आज कुठंतरी एक सोन्याचे दिवस डाळिंबामध्ये आलेले. आता यांनी जे आपले ACT वैदिक वापरले, तर तुम्ही आता जे इतर शेतकरी किंवा इतर जे डाळिंब शेतकरी ह्या भागामध्ये लागवड करत, ACT वैदिक म्हणजे मराठीतून सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली, बरोबर आहे. तर इतर जे शेतकरी, तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करतात? या शेतकऱ्यांना एवढंच का केमिकल वापरू नका, बरोबर. वापरायचं ते ACT वैदिक आणि म्हणजे केमिकल पासून लांबच राहा. आज जर गोवण घ्यायला गेलं तर 2500 रुपयाला 10-20 झाली. आणि त्या एका गोणीमध्ये या 5 गोण्या त्या आपल्या कृषी अमृत. बरोबर आहे. मग ते आता तुम्ही म्हणजे तुम्ही वळाले कसं काय, तुम्ही डिरिंग का केली एवढं खर्च करून? आम्ही 4-5 वर्षापूर्वी तांबाट्यांना वापरलं होतं आणि सॉइल चार्जर वापरलं होतं फक्त. इथल्या सगळ्यांचे प्लॉट आवळं झाले ते. त्या तांबाट्याचं आवळं नव्हतं झाले आणि मार्केटला फक्त गाडी गेली ना, सगळे व्यापारी त्या गाडी पळत यायचे. त्याच्याला चमक आणि त्याचे वजन म्हणजे अर्धी जाळी भरली तरी 20 किलो माल ये व्हायचा. खरं आहे की म्हणजे अर्धी जाळी भरली तरी माल 20 किलो माल जे तोडायला होते ना, ते म्हणा येत तामट दगड आहे का काय, ते वाहतच नव्हती. म्हणजे 30-40 रुपयांनी नुसती गाडीपर्यंत वाहतूक दिली एक जाळीची आम्ही, एवढी जड तांबाटी होती. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये तिकडं थोडं रिझल्ट वाढल्यामुळे तुम्ही चालू केलं. आता देवठण हळूहळू कांद्याला वापरलं मी, सॉइल चार्जर वापरलं. त्याच्यानंतर मग डाळिंबाची डिरिंग कसं काय केली या बागेमध्ये? पाऊस सॉइल चार्जर मुळे झाली ना, नाही तर विषय नाही. म्हणजे येतच डाळिंब नाहीची इकडे कुठं नाहीची आहे. पण मग आता जमले नाही, लागवडी झालं आता, लागवडी बघून चालू झाल्या लागवडी. आणि आता देवठांचे पण शेतकरी म्हणजे आदिवासी समाजाचे शेतकरी आज जर पाहायला गेलं तर ते म्हणजे त्यांचं जे उत्पन्न असेल किंवा ज्यांचे पण डाळिंब आहे, तर तुम्ही आता तुमची काय स्टेप आहे डाळिंब? डाळिंब आहे 300 ग्रॅम 200 ग्रॅमची आहे. 300-200 ग्रॅमची आहे ना.
आता तसं जर पाहायला गेलं तर डाळिंब हे खर्चिक पीक असं म्हटलं जातं, बरोबर आहे ना? आणि मग तुम्ही कसं काय डेअरिंग केली डाळिंब लावायची आणि त्याला हे तंत्रज्ञान वापरायचं एसीडी वैदिक कसं काय डेअरिंग पहिल्यापासून थोडं कधीपासून वापरता तुम्ही? 7-8 वर्षापासून वापरतो. 7-8 वर्षापासून वापरता. डाळिंब कधीपासून आहे? डाळिंब आता पहिलं पीक लावलं. पहिलं पीक लावलंय ना? आणि त्याच्या आधी कशाला वापरतो तुम्ही? कांद्याला काय असतं, इतर भाजीपाला. भाजीपाल्याला. आता तसं पाहायला गेलं तर लोक म्हणतात शिक्षणाशिवाय किंवा याच्याशिवाय आपण शेतीच करू शकत नाही, कारण आपल्याला नॉलेज लागतं, बरोबर सर? मग तुम्ही काय शिक्षण आहे तुमचं? शिक्षण काय दुसरे तिसरे, पण आणि मग मग कसं काय तुम्ही असं डाळिंब उतरले? सोपं आहे ना ते, सोपं आहे बा, तुम्हाला माहिती आहे सगळं. माहिती आहे त्याचं. आता किती झाड आहे तुमचे? 250 झाड आहे. 250 झाड आहे ना? मग तो आता धरेल बा सगळं. घरेल आहे बागा शेती. बरं बरं, चालेल, ठीक आहे. आता सर तुम्ही आता कुठून आले? या ना पुढे, या ना पुढे या. नमस्ते, मी विष्णू भाऊसाहेब वागचोरे, कळस बुद्रुक, अकोले अहिल्यानगर इथून आलेलो आहे. मी पण शिक्षणानंतर शेतीच केली, पण माझाही उद्देश हा होता का सेंद्रिय शेती करावी. शेती करा, बरोबर. आणि त्याचबरोबर मग आमचे मामा आहे अशोक डागे सर, त्यांच्यामुळं SCT वैदिकचं आम्हाला माहिती तंत्रज्ञान मिळालं. निलेश सरांचं तुमचं मार्गदर्शन मिळालं. सुरुवातीला मी आल्यावर ट्राय केला. बरं आल्याचं उत्पन्न म्हणजे विषमुक्त आणि रसायनमुक्त आलं घेतलं मी SCTमुळं. बरं त्यानंतर बटाटे पिकवले. बरं. बटाटे असे पिकले का बटाट्याची चव आहे. माझा बटाटा हा 50 रुपये किलो विकला गेला SCTचा. 50 रुपये? हां, साधारण बाजार किती होते रेग्युलर? 15 रुपये किलो बटाटा चालू होता त्या काळी. बरं. आमच्या गावात गाड्या यायच्या पिकं 15 रुपये किलो, पण माझा बटाटा थेट संगमनेरकरांना होम डिलिव्हरी 50 रुपये किलोनी विकला गेला. होम डिलिव्हरी दिली? हो, क्या बात आहे. म्हणजे हे SCTचं हे एक महत्त्व आहे, ताकद आहे ताकद आहे. आणि तो फायदा आहे. आज जर पाहिलं गेलं केमिकलचं किती मोठं, म्हणजे केमिकल किती प्रमाणात तसं आणि आता हे डाळिंब पाहून मला पण डाळिंब लावायची म्हणजे इच्छा म्हणजे ती झालेली माझं नियोजन. तर मी पाहण्यासाठी आलोय बा SCTचे डाळिंब बरोबर काय किमया करू शकते SCTमुळे. कृषीकडे सुद्धा आहे ना, रोगमुक्त करायचं असेल तर आपलं तुकाराम मुंडे साहेबांसारखा माणूस कृषीकडे सुद्धा कृषीकडे मिळायला पाहिजे अशी आपण सर्व शेतकरी. आणि मी सुद्धा आरोग्याची माहिती देतो लोकांना, सांगतो SCTचं तंत्रज्ञान वापरून विषमुक्त भाजीपाला पिकवा, खा, निरोगी राहा. म्हणजे ही माहिती आपण पण देतो लोकांना. तसं जर पाहायला गेलं तर आपल्याकडे आपल्या म्हणजे 8 विभागात बऱ्यापैकी जनसामान्य धावणारे आपले अरुंभ या 2 मिनिटं, तर त्यांना पण आता ते माझे मित्र जे तसे त्यांचं याच्यात काही रोल नाही, पण मी जे काय करतो ना ते सगळं त्यांना माहिती, म्हणजे ऑब्झर्वेशन ते करतात. तर अरुंभ मग तयारी सांगायची पहिले बोलायला तयारी केला लागतं मग. तर अरुंभ या भागामध्ये SCT वैदिकच्या माध्यमातून या भागामध्ये ते जनसामान्यांपर्यंत तो रात्रंदिवस ते पळत असतात. तर प्रत्येक घराघरातला माणूस त्यांना म्हणजे माहिती आहे, त्यांना ओळखतो. तर म्हणजे ते आमचं तसं पाहायला गेलं तर मित्र आहे, आणि ह्या नात्यानं त्यांनी बऱ्यापैकी आपलं शेतकऱ्यांना पण त्याविषयी माहिती देत असतात. तर त्यांना एवढं काय त्याच्याबद्दल माहीत नसेल, पण ते जे बघतात तर त्याच्या आपल्याला ते मार्गदर्शन करतील. SCT वैदिकच्या माध्यमातून ज्या ठिकाणी शेती केली जाते, खरं तर शेतीचा जमिनीचा पोत सुधारतो आणि त्या माध्यमातून जे पीक येतं ते पीक शाश्वत पीक असतं. म्हणजे किडीचा प्रादुर्भाव त्या पिकावर जास्त होत नाही, कारण SCT हे वैदिक या माध्यमातून जे खतं औषधं वापरले जातात, निश्चितच त्याचा परिणाम पिकावर होतो आणि पिकं चांगले जोमदार येतात. शेतीचा सुपीकता वाढल्यानं शेतकऱ्यांना खर्च कमी होतो, परिणामी उत्पन्न वाढल्यानं त्यांच्या उत्पन्नात भर पडते. बरोबर आहे. आज जर पाहायला गेलं तर तुम्ही माझ्या संग हिंडतात फिरतात किंवा माझे फोन चालू राहतात, किंवा इथं आता ह्यो जो बाग बघितला आहे तुम्ही हिंडून, ह्या बागामध्ये काय वेगळं? आता तर डाळिंब तर बघत असतील तुम्ही गेल्यानंतर, पण या बागामध्ये काय वेगळे पण? फळाची चमकता वेगळी, फळाचं म्हणजे साईज मोठी आहे, त्याचबरोबर झाडाचं जो ग्रोथ आहे तो वेगळाच इतर झाडांपेक्षा. वेगळं दिसतोय. आता जर पाहायला गेलं तर तुम्हाला या भागातला सगळा अभ्यास आहे बघा, खाली इकून वरतून टाकेत बसून तर खाली फार संगमेरपर्यंत. आता जर पाहिलं ह्या भागामध्ये डाळिंब येऊ शकतात का? इथं पावसाचं प्रमाण जास्त असल्याने इथं डाळिंबाची शेती होऊ शकत नाही, परंतु इथं या मुरमावर एवढ्या चांगल्या प्रकारचा प्लॉट तयार झाला. खरं तर ही किमयाची म्हणायची. आता तसं पाहायला गेलं तर ठीक आहे, व्यवस्थापन केलं त्यांनी, सगळं नियोजन केलं, पण डिरिंग करणं ही पण बाग एक महत्वाची गोष्ट आहे, बरोबर ना? आणि आज संकेत सरांनी जी डिरिंग केली ती त्याला तर आपण सलाम घालण्याची, कारण सगळं पण राहतो, पण डिरिंग पण महत्वाची ना, म्हणजे रिस्क धाडस घ्या. आणि धाडसाशिवाय काही नाही, कोणतंही काम करायचं असेल तर आपण थोडंसं धाडस केल्यानंतर निश्चितच एकदा फसल, दोनदा फसल, पण तिसऱ्या निश्चित यश 100% आहे. आता हे संकेत सर तसं पाहायला गेलं तर संकेत आहे ना? ओळखताय
तुम्ही मित्रच आहे माझे ते. मित्रच आहेत ते. संकेत सर काय आता या भागामध्ये आता आरंभ बऱ्यापैकी काम मागतात, त्यांना पण प्लॉटच्या विषयी सगळे आपण फिरून दाखवलं. तर आता हे जे शेत तुम्ही पण वापरता सर, तुम्ही कशाला वापरता? आपण आधी कांद्याला वापरलं होतं. हां या ना दोन. अंडे ST वैदिकचा मागच्या ॲक्च्युली 3 वर्षापासून युजर आहे. सुरुवातीला मी कांद्या पिकासाठी वापरलं होतं. कांदा पिकानंतर झेंडू पीक घेतलं आणि झेंडूनंतर शेवंतीचा एक प्लॉट केला होता आणि त्याच्यानंतर आता मागच्या वर्षापासून डाळिंबाचा प्रयोग सुरू केलेला. मागच्या वर्षी 1000 डाळिंबाची रोपं मी आत्ता लावलेली आहे बरं आणि डाळिंबाला डे 1 पासून फक्त STचीच ट्रीटमेंट चालू आहे. बरं, आता किती दिवस आहे डाळिंब झाली तुमची? आता 6 महिन्याचं डाळिंब झालं आहे. मध्ये ॲक्च्युली कंप्लीट 3 महिने पाणी म्हणजे पाणीच नव्हतं डाळिंबाला. बरोबर आहे. आहे त्या सिच्युएशनमध्ये आपण प्लॉट सोडून दिलेला होता डाळिंबाचा. आणि जुलैमध्ये जो पहिला पाऊस झाला त्या पहिल्या पावसामध्ये झाडाने जो पिकअप घेतला आहे बरोबर. तर तो रिअली म्हणजे बघण्यासारखा आहे. त्यात जर ते रासायनिक जर असतं तर त्या सिच्युएशनमध्ये तो प्लॉट म्हणजे 1000 डाळिंबाची झाडं पूर्णपणे जळून गेले. जळूनच गेली असते. आणि तसं जर पाहिलं का तुम्ही केमिकल शेती करत असाल इकडून मागं केलीच असेल ना? ॲक्च्युली केमिकलच होती, हां बरोबर. असं काही वेगळं काही नव्हतं. बरोबर आहे. कारण STचा जो ऑप्शन आहे आपल्या जवळ असून खूप उशिरा आपल्याला कळलेला आहे बरोबर आहे. आणि आपल्या जवळ असून जवळच्या लोकांनाही अजून तो माहिती नाही. माहिती नाही. आपल्यापासून 200-300 किलोमीटर असणाऱ्या लोकांना तो माहिती होतो आणि ते इम्प्लिमेंटेशन आपल्या इथं फार लवकर ॲडॉप्ट केलं जात नाही. बरोबर आहे. कारण रासायनिकची जी ग्रोथ आहे ती फास्ट असते आणि तितक्याच फास्टली ते संपून पण जातं. बरोबर. आणि हा एक्सपिरियन्स आपल्या भागातील शमशेरपूर, टाळकरी हा जो परिसर आहे, सावरगाव असेल, हा वाटाणा किंवा शॉर्ट टर्म पिकांचा परिसर आहे. बरोबर. आणि या पिकांमध्ये खूप इन्व्हेस्टमेंट करून लोक ते जोमदार पिकं आणतात. बट त्याच्यानंतर त्याची जी कन्सिस्टन्सी आहे म्हणजे त्याचे नंबर ऑफ तोडे व्हायला पाहिजे बरोबर आहे. तसं नव्हतं. 2ऱ्या-3ऱ्या तोड्याला प्लॉट संपून जातो आणि शेतकरी त्याच्यावर विचार करत नाही. बरोबर. ती इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर ती कदाचित लाखोमध्ये गेलेली असते बरोबर. आणि मग टोटल हिशोबाचा आणि त्याचा ताळमेळ कुठेही बसत नाही. त्याच्यामुळं सर्वांनी माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की जमिनीचा पोत सुधारा. कुठल्या मार्गाने सुधारायचा दॅट इज युअर ज्याचा त्याचा चॉईस आहे. चॉईस. बरोबर. बट याच्यामध्ये नक्कीच रिझल्ट आहे. याच्याने जमिनीचा जो कार्बन पर्सेंटेज आहे तो मोस्टली इम्प्रूव्ह होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं आहे, आप्पा पण माझ्याकडे आले होते एक 7-8 महिन्यापूर्वी. आपण लोहळीचा प्रॉब्लेम होता. मी माझ्या सगळ्यात मोठ्या प्लॉटमध्ये लोहळीने मी पण त्रस्त होतो मक्यासाठी. म्हणजे त्या प्लॉटमध्ये पर्पजफुली मका लावावा लागायचा आणि त्या मक्याला तणनाशक मारून तो मकाही जायचा आणि तो लोहळ काही गेली नाही का. बरोबर. बट जेव्हापासून मी कृषी अमृत वापरतो आहे आज माझ्या प्लॉटमध्ये लोहळ पूर्णपणे संपलेली आहे. त्याच प्लॉटमध्ये मी हा डाळिंब बसवला आहे. बरोबर. आणि रिझल्ट तणनाशकाचा नाही आहे, रिझल्ट हा तुमच्या कार्बन पर्सेंटेज आहे. बरोबर. येस शेतकऱ्याला किंवा गरजेचं. तुम्ही गेलते त्यांच्या शेतामध्ये, काय तुमचा काय अनुभव होता? नाही आता बऱ्यापैकी जर पाहायला गेलं तर शेतकरी अनुभव पण महत्त्वाचा राहतो. काय झालं आता तसा आमचा टाहाकरी गाव गेली पूर्वीपासून मला वाटतं कुठेही तंबाटा पीक नसेल. पहिल्यांदा तंबाटा पीक हे टाहाकरी गावात आलेले. बरोबर आहे. आणि 1992, 93, 94 साली इथं बायफ संस्था आली होती. बरोबर. बायफच्या कालखंडात काय कारण का इथं फक्त तंबाटा शेती व्हायची. बरोबर आहे. तंबाटा म्हणजे नाशिक जिल्ह्यातून व्यापारी टोटल व्यापारी इथं यायचे आणि इथं तंबाट्याचा व्यापार अतिशय उत्कृष्ट असे करायचे. बरोबर आहे. पण त्या कालखंडात आम्ही हे कीटकनाशक वापरत होतो. बरोबर. नवीन सुरुवात झाली ती कीटक. आता हे आमचे गावाची खंडी सर्व शेती करणारी पूर्वीची माणसं ही. बरोबर. आणि तंबाट्याला काय वापरायचे तर कीटकनाशक. म्हणून आम्हाला बायफ संस्थेनं नागपूरला नेलं होतं प्रशिक्षणाला शेतकऱ्यांना. सगळे या वयातले शेतकरी होते. तर तिथे ते कायंदे सर म्हणून वयस्कर माणूस असे कृषी तज्ज्ञ असा कृषी अधिकारी होता कायंदे साहेब म्हणून. ते कायंदे साहेब आम्हाला म्हणे तुम्ही ना कीटकनाशक कसे खवळे तर ये म्हणून आम्ही हातानं फिरू. हातानं बादल्यांमध्ये कीटकनाशक सुमिशिडीनं ते पूर्वीचं राहायचं ते हातानं खाली जाऊन मारितो. मग ते म्हणे अहो तुम्ही तुमच्या जवळसुद्धा आम्ही उभं राहू नये. एवढी बिकट परिस्थिती म्हणून तुमचं शरीर अख्खं विषारी झालं. म्हणून त्यांनी बायफ संस्थेनं सांगितलं तुम्ही हे विषमुक्त शेती बंद करा. बरोबर. आणि आपण तुम्ही रासायनिक शेती करा. म्हणून रासायनिक शेतीसाठी ना आता आमच्या शमशेरपूर गावचे नाही केमिकल शेती नाही आपली वैदिक शेती. हां वैदिक शेती. राम सरांनी ना हा जो निर्णय घेतला आमच्या ते एक आता माझे मित्रच आहे
पूर्वी शिक्षक होते, शिक्षकाला म्हणजे आता 1-1.5 रुपये नोकरी होती, त्यांच्या मिसेस पण शिक्षक होत्या आणि त्याने नोकरी सोडून आपल्या शेतकरी कसा सुखी होईल म्हणजे मला तरी असं वाटतं का तुकाराम मुंडे साहेब आहे ना, यांनी जे पावित्र्य उचललं हा राम सरांनी पूर्वी उचलला असावा. कारण आपली शेती शेतकऱ्यांना खाणारा जो माल आहे तो विषमुक्त असला पाहिजे, म्हणून त्यांनी जे सॉईल चार्जर काढलं. सॉईल चार्जरच्या माध्यमातून टाकरिता अतिशय प्रसिद्ध झालेली, पण तरी लोकांचा कल त्याच्याकडे नाही. म्हणून आमच्या गावातले प्रगतील शेतकरी हौशीराम एकखंडे यांचा त्यांचा चिरंजीव संकेत एकखंडे यांनी सॉईल चार्जरच्या माध्यमातून गेली 3-4 वर्षापासून सुरुवात केली. मागच्या वर्षी असे अतिशय चांगले डाळिंब पिकवले, याही वर्षी चांगले डाळिंब पिकवले. आणि आत्ताच मी ते सोमनाथच्या पण डाळिंबात गेलो होतो, बघितले त्यांचेही झाडं चांगले आणि त्यांची शेती सॉईल चार्जरच्या माध्यमातून सोमनाथसुद्धा आता शेती विषमुक्त करणार अशी मला खात्री आली. म्हणून मी सॉईल चार्जरचे आणि तुमच्या सर्वांचे मी आमच्या गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि थांबतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव निलेश जनार्दन कराड. मी SCD वैदिक तंत्रज्ञानाचा अकोले तालुक्याचं संपूर्ण काम करतो. शेतकऱ्यांना मार्गदर्शन असेल, प्लॉट व्हिजिट असेल किंवा मटेरियल सप्लाय असेल, सगळं मीच करतो इथं अकोल्यात. तर आता हे सांगायचं म्हटलं ही माझी या प्लॉटवरती जवळजवळ आजची धरून 7वी ते 8वी व्हिजिट आहे. कंटिन्यू आपल्या प्लॉट व्हिजिट पण असतात. आता ह्या प्लॉटचं जर विशेष सांगायचं म्हटलं तर यांनी वेगळं काहीच ठरेल नाही, असं वेगळं काय वापरायचे यांनी ठरलं नाही, फक्त यांनी पोषणावरती जास्त. तर 3 दिवसापूर्वी जो उच्चांक कोथिंबीर भाजीचा झाला तर त्यांचं 380 रुपये जोडीनं 280 रुपये जोडीनं कोथिंबीर गेली. ते पण मोठे देवठाण गावातील शेतकरी, पण ते केमिकलवरती शेती करतात आणि आता त्यांना SCD वैदिकवरती शेती बघण्यासाठी आणलेलं आहे. काय तुम्हाला वेगळे पण काय वाटतं? आणि वेगळे पण म्हणजे नवीनच आहे सगळं काही, म्हणजे एकदम माल एकदम सुपर आहे, चकाकी. आणि झाडावर एक मला वाटतं एकही झाड या शेतामध्ये मरेल नाही, रोग सुद्धा नाही, कोणताच रोग नाही मरत, तुमची आळी नाही, काही नाही, काही म्हणजे एकदम सुपर. आता तुम्ही जर केमिकल शेती करताय बरोबर, कधीपासून केमिकल शेती करताय? आणि आता जवळजवळ आम्हाला 15 वर्ष झाली. आता तुम्ही ही जी शेती बघताय तर तिच्यातल्या समस्या काय काय केमिकल शेती? केमिकल मध्ये काय आता काय सांगायचं तुम्हाला, सांगतो काही म्हणजे उत्पन्न हे राहिलंच नाही शेतीमध्ये. असं वाटतं का शेतीच करू नये असं झालं. म्हणजे काय समस्या काय येतात तुम्ही वापरतात? समस्या काय येतात? समस्या म्हणजे काय आता ते रोगच जास्त, रोग पोत खराब झाला, तुमचे तण नाही आवरत नाही, म्हणजे अनेक समस्या म्हणजे माती कमजोर झाल्यामुळे ती पीक पण कमजोर झालं. म्हणजे आम्ही आता ती शेतीत पर म्हणजे आता हे कांदे बटाटे हे कसंच राहिलं नाही, आम्ही आता ऊसाक वळालो, पर्याय नसल्यामुळे ऊसाक वळालो. म्हणजे आज जर पाहायला गेलं तर ऊसाक वळायचं कारण काय माहितीये का, तर शेती पिकायचीच बंद झाली. तरी एक उत्पन्न, शाश्वत उत्पन्न म्हणून आपण तिच्याकडे बघायला ऊसाक लागलो. आज जर पाहायला गेलं तर तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो मी. एकरात जर तुमचा 50 टन ऊस कारखान्याला जात असेल तर रेग्युलर 10 वर्ष जर तुमचा 50 टनानं प्रत्येक वर्षाला जर कारखान्याला ऊस जात असेल, कितीतरी टन त्या कारखान्याला ते जमिनीला कार्बन म्हणजे जो घन स्वरूपाचा आहे तर तो जातोय. आणि जमिनीला आपण सर काय देतोय? 10 जे रासायनिक काय असेल ते थोडंफार खत देतोय, 100 किलो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, जमिनीला पोषण म्हणजे जमिनीचा जो पोत आहे तो शोधण्यासाठी कार्बन जे आहे तो वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं एवढं जरी लक्षात आलं का आपण जमिनीचं पोषण शोषण न करता पोषण जर केलं तर 100% आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तर धन्यवाद शेतकरी, म्हणजे शेतकरी मित्रांनो. आज तुम्ही जे आज टाकळी गावामध्ये जो प्लॉट बघत आहोत, तर आता माझा पण घरचा प्लॉट आहे. तर मी 2008 पासून डाळिंब करतो आणि 2017ला 1,26 लाख रुपये मी डाळिंबामध्ये केलेलं आहे. आता माझं 10 एकर बाग पण आता हार्वेस्टिंगला आहे आणि बाकीचे झाडे आहे तर ते आता लागवड केलेली आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यानं कमर्शियल पीक म्हणून डाळिंबाकडे वळायला पाहिजे. आज जर पाहायला गेलं तर डाळिंब 50 रुपयाच्या आत कधीही येत नाही. आणि कमर्शियल पीक म्हटलं का जे आपल्याला त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न भेटतं आहे, तर एक शाश्वत उत्पन्न म्हणून आपण डाळिंब क्षेत्राकडे वळायला पाहिजे. आपण कसं म्हणतो जम्मू काश्मीर जम्मू साईडला किंवा इकडं साईडला सफरचंद पिकतात, तसंच आपल्याकडे डाळिंब हे एकदम अतिशय सुंदर प्रकारे पिकतात आणि त्याचे रेट पण आपल्याला योग्यरित्या भेटतात. आणि म्हणजे शेतकऱ्याला पण जो उत्पन्नाचा जो खर्च करतो तर त्याचा खर्चाच्या पटीत आपल्याला उत्पन्न पण जास्त प्रमाणात भेटतं. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी असेल किंवा SCD वैदिक असेल तर ते तुम्ही 10 गुण केला तरी वापर पाहिजे. मग प्रत्येक शेतकऱ्याचा जर आपण अनुभव ऐकला बरोबर सर, बरोबर. तर आता लुळीचा पण तुम्ही तिकडे गेलते, लुळीचा पण एक शेतकरी तुम्हाला अनुभव ऐकतो. शेतकरी म्हणतात की गवत आवरत नाही. आता यांचाच प्रश्न होता मला, माझ्या वावरात लुळीच जास्त होती. मी त्यांना सांगितलं नायट्रोजन, एकाच शब्दात सांगितलं नायट्रोजन. ते म्हणले नायट्रोजन बरोबर आहे, मी युरिया टाकतो 10-20 टाकतो त्याच्यामध्ये नायट्रोजन. आणि आज जर पाहायला गेलं तर 80% नायट्रोजन हा
वरतून आहे, म्हणजे आज पाऊस पडतो आणि जमिनीत पण आपण नायट्रोजन देतो म्हटल्यावर त्याची जी व्हेजिटेबल ग्रोथ आहे ती फास्ट होती. म्हणजे प्रॉडक्ट आहे तर प्रॉडक्टची ग्रोथ आहे ती होत नाही आणि व्हेजिटेबल ग्रोथ जास्त होते. त्याच्यामुळे जेवढे नायट्रोजन युक्त खतं तुम्ही कमी द्याल तर तुमच्या वावरामध्ये शेतामध्ये गवताचं प्रमाण हे कमी राहिलं जाईल. त्याच्यामुळे तुमच्या उत्पन्नात पण भर होईल आणि तुमचा मेंटेनन्स पण कमी होईल. म्हणजे आज तुम्ही तणनाशक जे मारता, मी 2008 पासून तणनाशक हा प्रकारच मारत नाही आणि या शेतामध्ये तुम्ही खाली जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारचं तणनाशक मारलेलं नाही आहे. म्हणजे आज जर पाहिलं गेलं तर प्रत्येक शेतकरी हा तणनाशक असेल किंवा बीनाशक असेल किंवा इतर जे गवत काढण्यासाठी जे केमिकलयुक्त औषध वापरतात त्याच्यामुळे जमिनीचा जो पोत आहे नाना तो पूर्णपणे खराब होऊन जातो आणि जमिनीचा पोत खराब झाला तर आपण म्हणतो उत्पन्न घटलं. म्हणून हेच जे कारण आहे 2-4 कारणं याच्यातूनच आपल्या शेतकऱ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण कशा पद्धतीनं व्यवस्थापन केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपण नियोजन केलं पाहिजे. तर याचा आपला सविस्तर व्हिडिओ सॉईल चार्जी टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे आणि इंस्टाला पण सॉईल चार्जी टेक्नॉलॉजी ऑफिशियल पेज आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांना असेल किंवा ज्याला शेती करायची किंवा ज्याला माहिती घ्यायची वापरा अगर नका वापरू, पण शेतीचे जे रहस्य आहे तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला यूट्यूब चॅनल असेल किंवा आता आपले जे अकोले टाईमवर ना त्याच्यावरती पण तुम्हाला ते पाहायला भेटेल. आणि आज जर पाहायला गेलं तर प्रत्येक शेतकऱ्याची जर आज सरकार पण म्हणतं म्हणजे अनेक लोक म्हणतात की शेतकरी महत्त्वाचा आहे. तर शेतकरी कसा महत्त्वाचा आहे हे समजून सांगणं पण गरजेचं आहे. त्याचे म्हणजे माती तुमची सुपीक असली तर तुमचं पीक सुपीक येणार आहे आणि पीक सुपीक असलं तर तुमचा शेतकरी पण आनंदी राहणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं आपली माती सुपीक करा आणि आनंदी राहा आणि शेतीसुद्धा आनंदाने करा. धन्यवाद. औशिराम भाऊसाहेब एकंडे, राणा टाकरी, तालुका अकोला, जिल्हा अहिल्यानगर. प्रगतशील शेतकरी टाकरी. कधी लागवड केली तुम्ही? 2023 आणि पहिला बार 2025ला घेतला. हा दुसरा बार आहे. बी कोणतं होतं नेमकी? हे शरद किंग व्हरायटी. कोणत्या कंपनीचं? कंपनी काही नाही, म्हणजे शरद किंग व्हरायटी ती आणि SCT वैदिकचं तंत्रज्ञान वापरले आणि 4 डोस टाकलेत या लागवडीला. एक रेस्टचा आणि एक पानगळीचा आणि शेटिंगचा आणि आत्ताचा एक. इतकं सारं फळ आणण्यासाठी कसे कष्ट घ्यावं लागले तुम्हाला उत्पादन करण्यासाठी? कष्ट काय, फवारणी केल्या टायमिंग आणि डोस भरले. किती खर्च आला साधारण त्याला? साधारण 2 लाख रुपये डोसांचे, 1 लाख रुपये फवारणींचे. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.